परळी तालुक्यातल्या एका कुटुंबाला पीक विमा म्हणून तब्बल 75 लाख रुपये आणि अंबाजोगाईमधल्या एका कुटुंबाला पीक विमा म्हणून तब्बल 45 लाख रुपये मिळाले। लातूरमध्ये 10-10 लाखांचा पीक विमा मिळालेले सुद्धा काही शेतकरी आहेत आणि हे सगळं शक्य झालंय ते एकाच क्षेत्राची अनेक बँकांमध्ये नोंदणी करून पीक विमा उतरवल्यानं। तलाठ्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे बीड लातूरला शेकडो कोटींचा विमा झाला, मात्र त्याच्यात काही घोटाळा झाल्याचे आरोप सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी जी काही चौकशी केली त्यातून समोर येतात। आता या सगळ्याची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। घोटाळ्यामुळे गाजत असलेली बीड जिल्हा बँक पुन्हा एकदा चर्चेत आहे। परळीच्या एकाच कुटुंबाला 75 लाख आणि अंबाजोगाईच्या एका कुटुंबाला 45 लाखांचा पीक विमा मिळालाय। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातली ही कुटुंब कोणती याच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। प्रयोग करायचे एखाद्या पिकाचे आणि ते जर हलका आला असेल आणि उर्वरित क्षेत्र सगळं भारी जमिनीचं असेल तर त्या ठिकाणी विमा मिळतो, भारी जमिनीलाही चांगल्या पिकालाही। आणि जर तिथं एक जमीन भारी निवडली गेली आणि उरलेल्या जमिनीमध्ये जर पीक नाही आलं तर ते पीकही जातं आणि त्यांना विमाही मिळत नाही। म्हणजे विमा देण्याच्या ज्या कसोट्या आहेत ह्या न्याय पद्धतीवर अवलंबून नाहीत, त्या जुगार पद्धतीवर अवलंबून आहेत। म्हणून विम्यामध्ये आपल्याला समाजाची, शेतकऱ्यांची, सरकारची दिशाभूल झाली आहे अशा पद्धतीचे समज सगळ्यामध्ये होते। लातूरातले काही शेतकरी परदेशवारीच्या विचारात आहेत। इथंही शेतकऱ्यांना 10-10 लाखाच्या पीक विम्याचा लाभ झालाय। हे घडलंय एकाच क्षेत्राची वेगवेगळ्या बँकांमध्ये नोंद करून विम्याची जोखीम भरल्यानं। 10 वर्ष निघून जातात की शेतकऱ्याला 1 रुपया पण येत नाही। जर 10 वर्षामधून 1 वर्ष जर शेतकऱ्याला 2-5 पैसे मिळायची तर संधी आली आणि जर वातावरण तयार झालं, नैसर्गिक आपत्ती आली तर त्यामध्ये जर का शेतकऱ्याला असं तर उत्पादन खर्चा इतकं तर निघतच नाही, परंतु थोडं भार का होईना त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळण्याची व्यवस्था आहे। ते जर पैसे मिळत असतील तर इतरांच्या पोटामध्ये पोटशूळ उठण्याचं काही कारण नाहीये। कारण उद्या जर नैसर्गिक आपत्ती आली तर पुढे जेवायचं साधन म्हणून एक त्याच्याकडे बघितलेलं असतं। अशा परिस्थितीनं पोटाची तळमळ करून किंवा 2 रुपये 3 रुपये शेकड्यांनी पैसे काढून जर विमा भरलेला असेल आणि 3 वर्ष झालं कंटिन्यू दुष्काळ आहे आणि यावर्षी जर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत आहेत तर मला वाटत नाही याच्यामध्ये फार काही मोठं गैर आहे। आणि हे पैसे विमा कंपन्यांनी अतिशय म्हणजे योग्य पद्धतीनं वेळेत, मी तर यावर्षी विमा कंपन्यांचे आभार मानतो। किती भरले तुम्ही पैसे? 1860। किती एकरसाठी? 3 हेक्टर। 3 हेक्टरसाठी 1860 रुपये भरले। किती आले तुम्हाला पैसे? 49,000। 49,000 रुपये आले। बरं। बीड, लातूर आणि उस्मानाबादला दुष्काळानं मारलं आणि विम्यानं तारलं असं चित्र तयार झालंय। महाराष्ट्राला मिळालेल्या 4,500 कोटींपैकी मराठवाड्याच्या वाट्याला 3,400 कोटी रुपये आलेत। बीडला 900 कोटी, लातूरला 600 कोटी आणि उस्मानाबादला 250 कोटींची पीक नुकसान भरपाई मिळाली आहे। अशी मदत ऐन पेरणीच्या तोंडावर मिळाल्यानं बळीराजा खुशीत आहे। पण एवढे पैसे वाटायचे असल्यानं सर्व बँकांमध्ये चलन तुटवडा मात्र निर्माण झालाय। राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद। पीक विम्याची जोखीम भरत असताना सोबतीला पीक पेरा उतारा लागतो। एकतर पेरणीच्या वेळेला क्षेत्र जास्त, शेतकऱ्याची संख्याही जास्त, त्यामुळं बिझी तलाठी शेतकरी जसं सांगेल तसंच पीक उतारा देतो आणि बहुधा याचाच काही सराईत शेतकऱ्यांनी फायदा घेतल्याचं दिसतं। पण LIC सारख्या कंपनीमध्ये जर वैयक्तिक नावावरती अनेक पॉलिसी काढण्याची संधी इतरांना मिळत असेल तर शेतकऱ्यानं स्वतःची पदरमोड करून जर आपल्या क्षेत्रावरती वेगवेगळ्या पीक विमा घेतला असेल तर याला घोटाळा म्हणायचं की स्मार्ट शेतकरी हे तुम्हीच ठरवा। गोविंद शेळके आणि निशांत भद्रेश्वर सह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर।